अग्नीने जालंधरास त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतू आहे तो निवेदन कर. असे अग्नीचे भाषण ऐकून जालंधरनाथ म्हणाला की तू सर्व जाणत आहेस, मी सांगितले पाहिजे असे नाही, तरी सांगतो ऐकावे. हा नरदेह प्राप्त झाला आहे, त्या अर्थी ह्याचे काहीतरी सार्थक होईल असे कर. नाही तर जन्मास येऊन न येऊन सारखेच असे मात्र होऊ देऊ नको. माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईन असे कर. असा जालंधराचा मानस पाहून अग्नीला परमानंद झाला व त्याने त्याची वाहवा केली. मग हा जालंधर सर्वापेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नी त्यास घेऊन दत्तात्रेयाकडे गेला. उभयतांच्या मोठ्या आदरसत्काराने भेटी झाल्या. नंतर दत्तात्रेयाने अग्नीला विचारले की आज कोणता हेतू धरून येणे झाले आहे व हा बरोबर दुसरा कोण. तेव्हा अग्नीने दत्तास वृत्तांत निवेदन केला की शंकराच्या देहातला काम्या जाळीला तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेविला होता. मग बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात या जालंधरनाथाच्या देहास निर्माण केले. ह्यास तुमच्या पायांवर घालितो, याचे तुम्ही संरक्षण करावे व ह्यास अनुग्रह देऊन सनाथ करून चिरंजीव करावे. मग दत्तात्रेयाने सांगितले की मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतूप्रमाणे तयार करीन, परंतु यास येथे 12 वर्षेपर्यंत ठेविले पाहिजे. हे ऐकून जालंधराला दत्तात्रेयाजवळ ठेवण्यास अग्नी कबूल झाला. शेवटी दत्ताने जालंधरास मांडीवर बसवून त्याच्या मनातील विकल्प घालविण्याचा प्रयत्न चालविला. वरदहस्त मस्तकावर ठेविताच त्याच्या अज्ञानपणाचा भ्रम निरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले. नंतर अग्नी दत्तास नमस्कार करून मुक्त झाला. मग जालंधरास बरोबर घेऊन दत्तात्रेय नित्य फिरे. तो नित्य भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेई व कोल्हापुरास भिक्षा मागून पांचाळेश्वर भोजन करी. असो, अशी 12 वर्षे दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रविद्येत जालंधर निपुण झाला. तसाच तो सर्व वेद, शास्त्रे, पुराणे, व्याकरण वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाला. MITSUBI अशा रीतीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्ताने दैवतांची आराधना केली व ती सर्व दैवते जालंधरास वर देण्यासाठी खाली उतरली. मग अग्नीने तेथे येऊन व जालंधरास वर देण्यासाठी खाली उतरली. मग अग्नीने तेथे येऊन व जालंधरास सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला. तेव्हा दत्तात्रेयाने अग्नीस सांगितले की आता हा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला. आता दैवते प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटवून त्यांच्यापासून वर देवावे. हे ऐकून अग्नीने त्यास खांद्यावर बसवून त्रिभुवनातील दैवते दाखविली. मागे मच्छिंद्रनाथाचे ज्या दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते, त्याच दैवतांनी जालंधरास वर दिले. नंतर जालंधराने बदरिकाश्रमास जाऊन तेथे 12 वर्षे तप केले व कसोटीस उतरल्यावर सर्व देवांनी माना डोलविल्या. नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा, विष्णू, महेश आदी करून सर्व आलेले देव आपापल्या स्थानी संतोष पावून गेले. पुढे बदरिकाश्रमी बदरीनाथाने, शंकराने, अग्नीस व जालंधरनाथास आपल्याजवळ 3 रात्री ठेवून घेतले. त्यावेळी सत्यलोकात घडून आलेली विपरीत कथा शंकराने त्यास सांगितली ती अशी: ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही 12 वर्षांची असता तिचे रूप व अवयवांचा नीटनेटकेपणा पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुळ केले. तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला. तो तिच्या मागे लागला असता धावताना वीर्यपात झाला. तेव्हा वाऱ्याच्या नेटासरसा वीर्यबिंदू हिमाचलाच्या वनात एक हत्ती होता त्याच्या कानात पडला. त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला. ह्या गोष्टीस युगेच्या युगे लोटली, तरी तो हत्ती जिवंत होता. त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार, जन्म होईल, त्यास जालंधराने आपला शिष्य करावा. कानापासून जन्म आहे म्हणून कानिफा असे त्याचे नाव पडेल, असे शंकराने सांगताच अग्नी म्हणाला, तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहात, पण तो हत्ती कोठे आहे हे दाखवून द्यावे. एरवी ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलास एक पाठबळ झाले. ह्याप्रमाणे अग्नीने म्हटल्यानंतर जालंधर व अग्नी यास गजस्थान दाखविण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले. तेथे एका पर्वतावर विशाळ हत्ती दिसला. तेव्हा शंकराने सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवी, तर ह्या साळवण्यासाठी कोणती युक्ती करावी. तेव्हा जालंधरने हिम्मत धरून म्हटले की महाराज, माझ्या मस्तकावर दत्तात्रेयाने आपला वरदहस्त ठेविला आहे, त्याचा चमत्कार आपण आता पाहाल. प्रळयकाळचा काळही जेरीस येऊन उगीच बसेल, मग ह्या हत्तीचा काय हिशेब आहे.
असे म्हणून त्याने झोळीतून चिमटीभर भस्म घेतले आणि मोहिनी अस्त्राचा मंत्र म्हणून व स्पर्शास्त्र मंत्रून ते भस्म हत्तीवर टाकिले, तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज पण अगदी नरम पडला. मग जालंधर त्याच्याजवळ एकटाच कानिफास आणावयास गेला. तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की, तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही. तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण झाले आहे. आता हे समर्थ प्रबुद्ध नारायणा, तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस, म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेविले आहे. आता सत्वर बाहेर ये. जालंधराचे वचन ऐकून कानिफा म्हणाला की, महाराज गुणनिधे, स्थिर असावे. मग हत्तीच्या कानाच्या भोकाशी येऊन कानिफाने जालंधरास नमस्कार केला. त्यावेळी ती 16 वर्षांची महातेजस्वी मूर्ती जालंधराने हाताचा आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतली. मग त्यास खांद्यावर बसवून शंकरापाशी नेले व खाली उतरून शंकरास व अग्नीला नमस्कार करावयास सांगितले. हे ऐकून कानिफाने त्यास व जालंधरासही नमस्कार केला. तेव्हा कानिफास शंकराने प्रेमाने मांडीवर बसविले व त्याचे मुके घेतले. पुढे त्यास अनुग्रह देण्याकरिता जालंधराने शंकरास विनंती केली. अनुग्रह झाल्या वाचून अज्ञानपणाचा मोड व्हावयाचा नाही असे मनात आणून शंकराने सुचविल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालंधरनाथाने कानिफाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला. तेणेकरून त्याचे अज्ञान तत्काळ नाहीसे झाले. मग 4 जण बदरिकाश्रमास गेले. तेव्हा दत्ताने जे काय दिले ते कानिफास द्यावे असे जालंधरास सांगून अग्निगुप्त झाला. तेथे शंकर 6 महिने पावेतो त्यांना भेटत होते. 6 महिन्यात कानिफास सर्व विद्यामध्ये निपुण झाला. पण संजीवनी वाताकर्षण ही 2 अस्त्रे मात्र जालंधराने त्यास सांगितली नव्हती. कानिफास अस्त्रे दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकराने जालंधरास सांगितले. मग जालंधराने हात जोडून प्रार्थना केली की, कानिफास सकल विद्येत निपुण झाला, त्यास वर द्यावेत. हे ऐकून सर्व दैवते म्हणाली की, तुला आम्ही वरप्रदान दिले, कारण दत्तात्रेयाने तुला विद्या शिकविली व अग्नीचीही मीड पडली. यास्तव त्यांचा शब्द मोडवेना म्हणून तुला वरप्रदान मिळाले. पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाही. यापुढे तुमचे असंख्य शिष्य होतील, तेवढ्यांना कोठवर वर देत बसावे. याप्रमाणे बोलून देव विमानात बसून जाऊ लागले. त्या योगाने जालंधरास अति क्रोध आला. तो म्हणाला, माझा अनादर करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी चाललेत, परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून पाहिला नाही. आताच तुम्हास चमत्कार दाखवितो. असे म्हणून त्याने वातास्त्राची योजना केली. तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली. मग त्या दैवतांनी आपापली शस्त्रे सोडली. तितक्यांचे जालंधराने निवारण केले. परंतु हरिहर दुरून हा चमत्कार पाहत होते. जालंधरनाथापुढे अस्त्राचे काही चालत नाही, असे पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा दैवतांनी निश्चय केले. त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन ते महीवर उतरले. त्या समयी जालंधराने कामिनी अस्त्र सोडिले. तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या. नंतर त्याने कामास्त्राची प्रेरणा केली. तेणेकरून देव कामातूर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले. त्याच्यावर स्त्रिया आपले नेत्रकटाक्षबाण सोडित होत्याच. त्यापुढे पळत व देव त्यांची विनवणी करीत पाठीमागून जात, असे करीत त्या बोरीच्या वनात शिरल्या. त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देवही चढले. इतक्यात स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकताच ते प्रगट होऊन गेले. तेव्हा देवांचे पाय झाडावर चिकटले. कित्येकांची डोकी खाली व पाय वर अशी दशा होऊन ते लोंबू लागले. तेव्हा हरिहर दिसू लागले व आज बरी गंमत पाहावयास मिळाली असे ते बोलू लागले. इतक्यात स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे सोडून घेऊन त्यास नग्न केले व जालंधरनाथापाशी त्या वस्त्रांचा एक मोठा ढीग केला. मग जालंधरनाथाने कानिफास इशाऱ्याने सर्व देव उघडे झाल्याचे जाणविले. यावरून तो ज्याचे त्यास वस्त्र नेसवू लागला. आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चाताप होऊन अतिशय दुःख झाले. त्यास कानिफा म्हणाला, मी गुरुच्या नकळत तुम्हास वस्त्रे नेसवीत आहे, पण ही गोष्ट गुरुना सांगू नका. तो दरेक देवास वस्त्र नेसवून त्याच्या पाया पडे. याप्रमाणे कानिफाची नम्र भक्ती पाहून देव समाधान पावले व त्यांनी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले अस्त्रांत आम्ही सर्व प्रकार अनुकूल असल्याचे कबूल केले. मग जालंधरनाथाने विभक्त अस्त्र सोडले. तेव्हा सर्व देव झाडास चिकटले होते तेथून मुक्त झाले व अस्त्रेभूषणे सावरून जालंधरनाथाजवळ गेले. त्यास त्यांनी नमस्कार केला व अस्त्रामध्ये आम्ही स्वतः प्रगट होऊन साक्षात्कार दाखवू असा कानिफात वर दिल्याबद्दल कळविले. तेव्हा जालंधराने सर्वांस सांगितले की, पुढे मी साबरी कवित्व करणार आहे, त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी साह्य व्हावे.
त्यास त्यांनी रुका देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले. नंतर हरिहर, जालंधरनाथ व कानिफनाथ 3 दिवस बदरिकाश्रमात राहिले. स्वस्ती. श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय 12 हा समाप्त. हा